PCOS किंवा PCOD म्हणजेच पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम किंवा पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज हा आजकाल अतिशय कॉमन आहे. नमस्कार, मी डॉक्टर कल्याणी पाटील आणि माइंड बॉडी सिरीज मधला आजचा विषय आहे PCOS. तर याची लक्षणं काय आहेत? तर अनियमित पाळी, त्याच्यानंतर पाळीचा फ्लो सुद्धा अनियमित असतो, कधी खूप कमी किंवा खूप जास्त. त्याच्यानंतर चेहऱ्यावर पिंपल्स किंवा अनवॉन्टेड हेअर ग्रोथ असते, वेट गेन असतो. त्याच्यानंतर केस पातळ होतात, केस गळतात, मूड स्विंग्स असतात, कामामध्ये फोकस राहत नाही. त्याच्यानंतर याची जर योग्य ट्रीटमेंट झाली नाही तर पुढे जाऊन इन्फर्टिलिटी, त्याच्यानंतर हायपरटेन्शन, डायबिटीज, अँझायटी, डिप्रेशन असे बरेच लक्षणे या आजारामध्ये दिसून येतात. तर ह्याच्या मागे स्ट्रेस ही खूप क्रॉनिक असते, म्हणजे बऱ्याच काळापासून अतिशय विचार करणं किंवा मग खूप कॉम्पिटिटिव्ह असणं, खूप जास्त परफेक्शनिस्ट असणं, त्याच्यानंतर कंपॅरिझन, गिल्ट, सप्रेस्ड इमोशन असे खूप साऱ्या इमोशन याच्यामध्ये इन्व्हॉल्ड असतात. आणि याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी म्हणजे स्ट्रेस मॅनेज करणं हे अतिशय गरजेचं ठरतं, कारण तुमच्या स्ट्रेस आणि तुमचे हॉर्मोन हे अतिशय जवळून एकमेकाशी कनेक्टेड असतात. मी एक केस शेअर करेन. माझ्याकडे ही एक साधारण 18-19 वर्षाची मुलगी येत होती. 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. ती नीटसाठी प्रिपेअर करत होती. त्याचा प्रचंड स्ट्रेस तिला होता की कशी एक्झाम होईल, कुठे ऍडमिशन मिळेल, इत्यादी इत्यादी. तिला वेट गेन होत होता, पिरियड खूप अनियमित झाला होता तिला, आणि पॅनिक अटॅक सुद्धा यायचे. म्हणजे त्याच्यामध्ये ती तासनतास रडत राहायची, एकटी राहू शकायची नाही, खूप भीती वाटायची तिला. काहीही खाल्लं की तिला ते उलटून पडायचं, त्यामुळे पोषण होत नव्हतं, त्यामुळे वारंवार आजारी पडायची. त्याच्यानंतर केस गळत होते, चेहऱ्यावर पिंपल्स येत होते, आणि स्किनला पण अकॅन्थोसिस आपण म्हणतो, म्हणजे मानेवर काळे डाग येतात किंवा चेहऱ्यावर, कोपरावर असे. तर या सगळ्यामध्ये आम्ही तिची पूर्ण डिटेल केस हिस्ट्री घेतली. त्यामध्ये असं लक्षात आलं की लहानपणी शाळेत असताना कधीतरी एक कंपॅरिझन 2 फ्रेंड्समध्ये झालं होतं, आणि त्या गोष्टीचा तिच्यावर खूप जास्त इम्पॅक्ट झाला होता. ही एक घटना आम्हाला त्याच्यामध्ये सापडली. त्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आणि तिच्या आजाराची लक्षणं, या सगळ्याचा विचार करून आम्ही तिच्यासाठी कस्टमाइज, ज्याला मी कॉन्स्टिट्युशनल औषध म्हणतो, ते शोधलं, ते दिलं. त्याच्यानंतर तिचे पिरियड रेग्युलर झाले. तिचे पॅनिक अटॅक सुद्धा मी होमिओपॅथिक औषधानेच मॅनेज केले. पुढे जाऊन तिचं ऍडमिशन झालं. ते खूप लांब हॉस्टेलला होतं. तिला आणि तिच्या पेरेंट्सना खूप जास्त काळजी वाटत होती की आता तिथे जाऊन तिला जर असं झालं तर काय करणार. पण आम्ही इथून औषधं ऑनलाईन कन्सल्टेशन करून कुरिअरनी पाठवली. तिचे पॅनिक अटॅक्स ते पण थांबले. तिचा पिरियड रेग्युलर झाला. नॉशिया वॉमिटिंग थांबलं, त्यामुळे तिचा वजनाचा इश्यू सुद्धा सॉल्व्ह झाला. तिचा मूड खूप स्टेबल झाला. ती एक्झाममध्ये चांगल्या मार्गाने उत्तीर्ण व्हायला लागली, आणि ऑलमोस्ट 1 ते 1.25 वर्ष तिला ट्रीटमेंट घ्यावी लागली, पण ती या सगळ्या त्रासामधनं पूर्णपणे मुक्त झाली. तुम्हालाही जर अशी होलिस्टिक ट्रीटमेंट करायची असेल तर तुम्ही आम्हाला खाली दिलेल्या नंबरवर जरूर कॉल करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक घेऊन. धन्यवाद.